या ठिकाणी आपण प्रचंड गर्दी केलेली आहे. प्रचंड असा जनसमुदाय आहे, 2 जणांचा 3 जणांचा. काय हरकत नाही, पण आपण सगळे एकत्र यायला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. वर्षानुवर्ष हे मालक लोक आपल्या कामगारांवरती अन्यायच करत आलेत, पण आता नाही. आता आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. लेकिन ये अन्याय तो अभी हो रहा है, तो फिर वर्षानुवर्ष किस लिए? अरे तू कधी कामगार नेत्यांची भाषण ऐकलीस का? हा नाही नाही. म्हणून असं बोलतोयस. अरे बोलण्यात कसं वजन पाहिजे रे. वजन नसेल ना तर मागण्या मान्य होतील का? नाही ना. चला म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा, मान्य करा. तुम्ही काय जेवला नाहीत का आज? जब से न्यूज सुना है ना तब से खाना खाया नहीं जाता है. हो ना, जेव्हापासून ही बातमी ऐकली आहे ना तेव्हापासून रडून रडून सगळी एनर्जीच निघून गेली आहे. त्यामुळे खूप भूक लागली हो. आप खा के आएगा तो चलेगा क्या? हाँ हाँ. नाही, कार्यकर्ता हा निष्ठावान हवा, कर्मप्रेमी हवा, खाद्यप्रेमी नाही. तेव्हा म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा, मान्य करा. शाबास म्हणा, आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. हा म्हणशील? म्हण. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. बरोबर बोलत. नशीब माझे कान वाजले. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. काय काय चाललंय? काय रामाश्रयात मोर्चा वगैरे काढलेत? आधी कधीच घडलं नसेल ना? काय करणार मग? रामाश्रयामध्ये आजवर कधी नव्हत्या घडल्या अशा घटना घडतायत म्हटल्यानंतर कामगारांनी तरी काय करायचं? चांभळे, तुम्ही कामगार का म्हणवताय स्वतःला? मॅनेजर आहात तिथले. काय मी आता या कामगारांचा नेता आहे. अहो पण ह्या अशा घोषणा करून किंवा मोर्चा काढून काय होणार आहे? जो काही प्रॉब्लेम आहे तो मला किंवा कपिलला येऊन सांगायचं ना. आम्ही ऐकलं नसतं का? आमच्या कार्यकर्त्यांकडून मला असं कळलंय की ते जेव्हा शिष्टाई करायला आले होते तेव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आमच्या शिष्टाई करणाऱ्या दूतांशी अशी हीन वागणूक केली, त्याचा आम्ही निषेध करतोय. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. जांभळे, मला कळतील असे शब्द वापरा ना. मल्लिका मॅम, मी सांगते काय झालं माहितीये का. अत्रंग आणि बहादूर सरांकडे गेले, विचारायला की तुम्ही असे का वागताय. तर सरांनी अक्षरशः त्यांना हकलून दिलं. ते गेले होते? हो. अहो कपिल काही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का आता? आणि मुळात हा मार्ग चुकीचा आहे. माझ्याकडे यायचं ना, मी ऐकलं असतं. नाही त्याचं काय आहे ना, आम्हाला आजपर्यंत फक्त आपणकडे जायची सवय होती, त्यामुळे तुमच्याकडे यायचं लक्षातच आलं नाही आमच्या. काही हरकत नाही. आता तरी सांगाल शांतपणे नक्की झालंय काय? पर हमको जो चाहिए ना उसमें आप कुछ नहीं कर सकता है. अरे पण मोर्चा कशाबद्दल आहे एवढं तर सांगू शकता की नाही? आमचा मोर्चा मालक आलेत. आमच्या मागण्या मान्य करा. गौरी त्यांची नाहीतर आम्ही संप करू. शाबास शाबास. शामजी, काय रे, परत झोपायला लागलास तू? तुझी सवय गेली होती ना? हाँ आदत तो गया था लेकिन फिर से डाल दिया आदत. हाँ? वो क्या है ना, मल्लिका मैम साहब बोला अभी मैं ड्यूटी पे सोएगा ना तो दूसरा वॉचमैन लेके आएगा, इसलिए. म्हणजे तुला दुसरा वॉचमॅन यायला हवाय? अगर इधर दूसरा वॉचमैन आएगा ना तभी तो ये नौकरी छोड़ सकता है मैं. अरे पण तुला ही नोकरी सोडायची आहे? हाँ साहब, क्योंकि कपिल साहब है ना मल्लिका मैम साहब से शादी करने वाला है, इसलिए छोड़ेगा जॉब में. म्हणजे? बुरा मत मानो साहब. वो क्या है ना साहब कि मल्लिका मैम साहब है ना बहुत अच्छा है, लेकिन क्या है ना साहब, मैं जब इधर गेट पे रहेगा और गौरी मैम साहब को आते जाते देखेगा ना तो उनका दुखी चेहरा देख के मुझको बहुत रोने को आएगा साहब. और देखो रोता हुआ वॉचमैन अच्छा लगता है क्या साहब? मग दे नोकरी सोडून. छोड़ता था साहब, आप भी छोड़ता था नौकरी, लेकिन क्या है ना साहब इधर दूसरा कोई वॉचमैन नहीं है ना, और मैं नौकरी छोड़ेगा तो मेरे पास भी दूसरा नौकरी नहीं है साहब. साहब आप मेरे को नौकरी पे रख लो ना साहब. क्या? आप अगर मेरे को नौकरी देगा ना तो फिर आपको एक केयर टेकर और रिसेप्शनिस्ट भी मिलेगा साहब. म्हणजे?
वो क्या है ना साहब, वो अतरंग और प्रियंका है ना, उनको भी नौकरी छोड़ने का है। कपिल साहब पे बहुत गुस्सा है वो लोग। अच्छा, म्हणजे त्यांना सुद्धा मल्लिका आवडत नाही असंच ना? नहीं नहीं साहब, ऐसा बिल्कुल भी नहीं है। उल्टा मल्लिका मैम साहब है ना, वो प्रियंका का बहुत अच्छा दोस्त है। अच्छा, बरं ठीक आहे, मी विचार करेन। हाँ साहब, थैंक यू साहब। झोपू नको आता। नहीं साहब, बिल्कुल भी नहीं सोएगा मैं अभी। काय ग, मला फोन का करतेस? बसा. अरे हो हो, काय झालं? तुम्हाला मी इकडे राहायला का हवीये? मल्लिका, आता काय झालंय? सगळ्यांना कळलंय कपिलला गौरीशी लग्न करायचं नाहीये म्हणून. तुला कोणी काही बोललं का? अजून कोणी काही नाही बोललंय. पण मी त्यांना तसं सांगितलं की मला कपिलशी लग्न अजिबात करायचं नाहीये. एव्हरीवन इज रादर शॉक्ड. साहजिक आहे ना ते. दादा, दिवसेंदिवस हा गोंधळ अजून वाढत चाललाय आणि त्याच्याने मी फ्रस्ट्रेट होतीये. मल्लिका, तुला माहितीये ना, तुला त्रास झालेला मला नाही आवडत. अगं गौरीमध्ये नसती ना तर आतापर्यंत मी तुझी आणि कपिलची एंगेजमेंट अनाउन्स करून मोकळा झालो असतो. दादा, मला गौरी असण्याचा त्रास होत नाहीये. मला ह्या कपिलच्या अग्रेसिव्ह बिहेवियरचा त्रास होतोय. तो हात धुवून मागे लागलाय दादा. मला खरं खरं सांग, तुला कपिल आता आवडत नाहीये का? मला तो आवडतोय पण मला त्याचा बिहेवियर आवडत नाहीये. अरे, आणि मला तुझं बिहेवियर समजत नाहीये. कपिल तुला आवडतो असंही म्हणतेस आणि कपिलचं बिहेवियर तुला आवडत नाही असंही म्हणतेस, म्हणजे काय? दादा, मी तुम्हाला कारण सांगितलंय ना. त्याने गौरीला सोडून माझ्याशी लग्न केलेलं मला पटत नाहीये. हे बघ मल्लिका, मला हे मान्य आहे की तू दोघांच्या मध्ये यायला नको होतीस. अगं पण तू मध्ये आलीच नाहीयेस. कपिलने तुला प्रपोज केलंय आणि वर कपिल हेही सांगितलंय ना की जर मल्लिकाशी माझं लग्न झालं नाही तर मी गौरीशी लग्न करणार नाही. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं म्हणणं आहे मी हो म्हणू? हो, हरकत काय? अगं यामुळे तिघांपैकी दोघे तर सुखी होतील. हे बघ मल्लिका, कपिलचं सुख तुझ्या बरोबर असण्यात आणि तुझं सुख कपिल बरोबर असण्यात असेल आणि मुख्य म्हणजे गौरीनं सुद्धा हे मान्य केलंय, तर मग व्हॉट इज द प्रॉब्लेम? तू नाही का म्हणतेस? गौरीला काय वाटतं हे तुम्हाला माहितीये? हो, अगं मी बोललो ना गौरीशी बोलणं झालं माझं. ती मला म्हणाली की ठीक आहे, मला कपिलचा निर्णय मान्य आहे. आता फक्त तू आणि आई दोघींचा होकार उरलेला आहे. कारण मला कपिल जावई म्हणून पसंत आहेच. कपिल, बिझी आहेस? नाही, बोल ना. मी ना तुझं अभिनंदन करायला आले होते. तुझं लग्न ठरलं ना? गौरी, नाही, खूप जेन्युइनली सांगते. खरंच अभिनंदन करायला आले होते. आता यातून बाहेर पडायचं असेल तर हे सगळं ऍक्सेप्ट करायला हवं ना. मला माहिती आहे मी या सगळ्यात तुला खूप दुखावलंय. आय एम सॉरी. मी केलंय तुला ऑलरेडी माफ. अरे, मी माफ नसतं केलं तर मी आले असते का इथे? खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू. आता एक छानसा मुलगा बघ आणि लग्न करून टाकतो. पण तो सौरभ नको. तो खूप कनिंग आहे. मी बघीन काय करायचं ते. शेवटी दगडूला देशमुख वकिलांनीच पैसे दिले जायला. मी त्यांना विचारलं की दगडू तुम्हाला फी तरी देतो का? तर त्यावर दगडू हसून म्हणाला की आपल्याकडे खूप पैसा आहे, फायनान्सर मिळालाय आपल्याला. गौरी, जाऊ दे ना, आपण कशाला हे सगळं बोलतोय? येतोच आहे ना तो आता. इकडे हो.